अरे ती सगळीच पूर्ण मोठी घेतली, छत्री मोठी घेतली. आता आपण कुठे जाणार आहे? आपण जाणार आता हॉटेलमध्ये फिरायला. आपण सरप्राईज तुम्हाला पुढे गेल्यावर समजेलच आम्ही कुठे जातोय. हो ना जीवा? आता सगळे माझे आजोबा पण आहेत, बाबा पण आहेत आणि आई पण आहे, मी पण आहे. आणि हॅलो गाईज, आम्ही निघालो आहे मंदिरात. मी छत्री घेतली माझी मोठी आणि आजोबा आणि आऊ आणि आई आणि बाबा आम्ही सगळे निघालोय. आता मग आम्ही आता जाणार. तुम्ही पुढचे व्हिडिओ बघा. आता आम्ही किती मजा करतो. आता पुढची व्हिडिओ बघा. आता आम्ही आता पुढची बघा. आता आम्ही किती मजा करतो आता सगळे बघा. कसा कुठला टाकला असा? हरे राम हरे कृष्णाचा. हरे कृष्णाचा. हो छान आहे ना. चला. दिवेघाट, सासवड, नारायणपूर हे आमच्या घरापासून तसं जवळ आहे आणि त्यात आजीजाचे आजी आजोबा पण आलेले. मग ठरवलेलं की चला तो एरिया परत एकदा बघून येऊया, कारण आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि पावसाळ्याच्या दिवसात हा एरिया म्हणजे ना इतका हिरवागार होतो. म्हणजे तुम्ही बघताय पण आणि बऱ्याच जणांना माहीत पण असेल, खूप सुंदर हे सगळं वातावरण होतं इथं घाटामध्ये किंवा नारायणपूरमध्ये. इथं सगळं डोंगर एरियाच आहे. त्यामुळे ठरवलं की चला आपण परत एकदा त्या एरियामध्ये जाऊ आणि बघू कितपत सगळं छान वातावरण झालेलं आहे. आम्ही आलो आता दिवे घाटाला. हे बघा, हे जिजाबाई आजी आजोबांसोबत आली. काल झालेत आजी आजोबा आणि आज आम्ही आलोय. आज पाऊस तर काही दिसत नाही आहे. जिजाची मस्त चालू आहे ना. आम्ही आलोय नारायणपूरला दत्त मंदिराच्या इथं आणि आता आलाय पाऊस. छत्री घेऊन जायचं. चला आपण मंदिरात जाऊया आता, दर्शन घेऊया छान. चालली छत्री घेऊन. कुठून जायचं? इकडून जायचं. हो मस्त. नाही हे खोटे हार वाटतायत का? खोटे जिजा मस्त. हा जिजाचा एक फ्रेंड आहे, नवीन फ्रेंड आहे का तुझा? चला 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 आता दर्शन घेऊ. हा आता बऱ्याच जणांना हे मंदिर माहित पण असेल, दत्त मंदिर नारायणगावचं, नारायणपूरचं. काय झालं का दर्शन? अगं दत्ताचं मंदिर आहे इथं मस्त. आणि आता पुढे जायचं बालाजीला. इकडे बरं जाऊन ये असं येईल ना. काहीतरी मज्जा करायला सगळ्यांना आवडते. आले 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 अजून एक इंटरेस्टिंग मज्जा. नारायणपूरला जे दत्त मंदिर आहे त्याच्या शेजारीच हे नारायणेश्वर मंदिर आहे. आम्ही कधी आधी बघितलंच नाही. अय्या बघा आबा कुठे आहेत बघा. चला छान दिसतंय मंदिर. काय रंगकाम करून ना खरंच मंदिराची चव सगळी घालत आहे. चला क्या
लागेल खाली बघ. कसं म्हणत होते? दर्शन झालेले. चला वेगळंच काहीतरी मंदिर दिसतंय. छान आहे मंदिर, इंटरेस्टिंग आहे, वेगळं काहीतरी. हे कसं वाटलं तिचं मंदिर तुला? अगं बाई 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 बाई, काय आहे ते? ती गुळे. चला जिजा आमची ना नंदीला काहीतरी कानात सांगते, सिक्रेट सांगते बघा. सिक्रेट सांगायला लागले काहीतरी. बापरे, ओ माय गॉड. झालं का? मी सांगितलं मला चॉकलेट आण. अरे बापरे, काय करायचं? अरे तू परत जाईल. परत जाईल चॉकलेट आणायला. आणायला जाईल. बरं ठीक आहे. खूप सांगितलंय. हो नाही एकच. आणि केक कप पण सांगितलं. बरं बरं, मिळेल मग मिळेल. असं बघ हे बघा. तू पण तुला सांगते की असं. सांग की मग. हे असं असं बघ. हे बघ असं. कसं बघायचं? शेंगाच्या मधून बघायचं. वरती वर हा आतच आहे, खालीच आहे. खाली आहे ते. हे असं दिसतं मंदिर. जरा छानच दिसतंय बरं का. नाही आज मी चिंच खाते होता कारण आमचं मंदिरात जाऊन झालंय. आम्ही आई बाबांनी मला बघा पेढा हाकलाय. चिंच आणले आणि आपण निघालो आता. आम्ही निघालो होतो दुसऱ्या मंदिरात, बालाजी मंदिर. घाट आता लागलाय. घाट लागलाय आता मस्त. आता आम्ही निघालो पावसात निघालो. मस्त वातावरण. आम्ही डोंगरात बसून खाणार आहे. खूप हवा आहे. बोर बोर आहे. वर बघ ना, वर बघ ना, डोंगर बघ ना वर. धुके दिसतात सगळे. चिंच गोळी. वर बघ ना डोंगर किती छान दिसतं. तू काय म्हणतेस ग? काय डोंगर, काय डोंगर, काय डोंगर, काय गाड्या, काय झाडी, काय डोंगर. एकदम सगळं ओके ते. ओकेच आहे सगळं. काय करायचं? असं करायचं. बरं आता लागली भूक म्हणून जरा आम्हीच आणलाय टिफिन. करतो कसं करायचं? बर आणि जेवण करून जाणार आहे. मला जेवणाचा टाइम झाला म्हणून थांबलं. चला कुठे पोहोचलो आता आपण जिजा? मस्त गाडी पार्क करून आणि चप्पल काढून. आता एक जरा वेगळी गोष्ट म्हणजे
आम्ही फोटो काढायचा म्हणतोय हा. मी गंध लावला दोन्ही गंध दोन्ही गंध लावले केलाय. हा. आता एक काहीतरी फोटो काढायचा फोटो काढायचा विचार आहे. ग्रुप फोटो प्रिंट काढून घेते. हॅलो ग्रुप फोटो काढायचं चाललेलं आणि त्याची प्रिंट लगेच देतात. आता बघू त्याची प्रिंट कशी येते किंवा कशी फोटो देतात बघूया. हे सगळे ते फोटोग्राफर आणि मंदिराची बॅकग्राऊंड करतात. हा आणि तो मोबाईल साहजिक आहे जमा करायचं आणि मगच पुढे जायचं आहे. सगळ्यांना बहुतेक माहीतच असेल पण ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगूया की चप्पल काढायचं, फोन काढायचं म्हणजे फोन द्यायचा आणि मग जायचं. आता आम्ही फोटो काढायचा आहे आमच्या सगळ्यांसोबत आणि प्रिंट मग जायचं. असे छोटे छोटे बाहेर मंदिर पण आहे. आता जी लोक आले असतील त्यांना माहीत पण असेल. मस्त असे खूप सुंदर मंदिरचं बांधकाम आहे. इकडे दिसते ती दर्शन लाईन आहे. आता ते दर्शन रांगेकडे चाललोय आपण. घेतलेलं कुठं काय घेतलंस आपण हे? विसरलेला नाही रे. आणि मग किती झालं मग तेव्हा तर रंजीची चांगली काय होत. नारायणपूरमध्ये दत्ताचं आणि प्रतिबालाजीचं दर्शन झाल्यावर आम्ही निघालेलो सासवडकडे. सासवडमध्ये पण आम्ही 2-3 मंदिरं बघितली. ती आता बघा या व्लॉगच्या दुसऱ्या पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.